हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सुंदर टेस्टी एक मटार पनीरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप मस्त वेगळीच अशी जरा रेसिपी आणलेली आहे तुमच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबलं नसेल तर लवकरात लवकर बेल आयकन दाबा, कारण का अशा मस्त रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन लवकरात लवकर दाबा आणि मटार पनीरच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे तेल घ्यायचे. तेल थोडंसं जरा जास्त आत्ता घेतो, कारण का ते आपल्याला आपण जसं बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो, म्हणजे त्याला ज्याला बरिस्ता आपण म्हणतो, तसा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे आधी तेल जरा जास्त घेतलं आहे. इथे मी 4 ते 5 मोठे कांदे व्यवस्थित असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. तेल गरम झालं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता आपला कांदा पहिल्यांदा तळून घ्यायचा आहे. हळूहळू टाकायचं आहे, कारण का तेल गरम असतं. कांद्याने तेल पटकन अंगावर उडेल, त्यामुळे व्यवस्थित शांतपणे हळूहळू सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे आणि अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण का खूप सुंदर सुंदर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली तुम्हाला आणि कशी झाली तुमची ती. इथे आता आपला कांदा एकदम काळपट करायचा नाही आहे. थोडासा कांद्याचा कलर बदलला की आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे. आता कांदा काढून घेताना सुद्धा हे बघा, आधी सुरुवातीला अशी एक जाळी घ्यायची, त्याच्यामध्ये सगळा कांदा काढून घ्यायचा आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल त्याच्यामध्ये असतं ते हळूहळू बाहेर पडेल. कारण का आपल्याला कांदा थोडा उशिरा वापरायचा आहे. त्याच्यामुळे सगळं अगदी बारीक चिरलेला आपला जो कांदा आहे तो आपण ह्याच्यावरती काढून घेतलेला आहे. कांदा अति जास्त शिजवायचा नाही, कारण का तो कडू लागेल. त्याच्यामुळे आपण फक्त कलर बदलला की लगेच कांदा काढून घ्यायचा आहे. आता हे सगळा मी ह्या जाळीवरती कांदा काढून घेतला आहे आणि आता आपण थोडासा तो प्रेस करून घेऊया, म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्रा ऑइल असेल ते लगेच तिथल्या तिथे बाहेर पडेल. आणि परत आपण तो साईडला ठेवून द्यायचं एका डिशमध्ये असंच, की जेणेकरून त्या जाळीतनं सगळं थेंब 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 आपलं तेल आहे ते निघून जाईल. आता प्रेस केल्यानंतर थोडासा परत एकदा तो आपण असं चमच्याने ना हलवून घ्यायचा, म्हणजे जेव्हा तो गार होईल तेव्हा तो असं क्रिस्पी झाला पाहिजे. असं घट्ट दाबून ठेवलेला राहिला ना की तो तसं नरमच राहतो. त्याच्यामुळे हे बघा, असा जरा असा तो मोकळा करून घ्यायचा, म्हणजे जसा जसा तो गार होत जाईल तसा तसा तो क्रिस्पी होत जाईल. आता उरलेल्या तेलामध्ये आपण टोमॅटो पहिले टाकून घ्यायचे. टोमॅटो असे मी एका टोमॅटोचे 2 भाग करून घेतलेत आणि असे 4 टोमॅटो आपण असे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि सगळं मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. हे बघा, असे टोमॅटो थोडेसे फ्राय करून घ्यायचेत आपल्याला त्याच्यावरती. आणि आता ह्याच्यामध्ये आपण साधारण एक 15 ते 20 काजूगर टाकून घ्यायचे आहेत. लाल सुकी मिरची घेतलेली आहे, 2 ते 3 सुकी मिरची घ्यायची. ती आपण सगळं हे तेलावरती जरासं परतवून घेऊया आणि तेलातनं बाहेर काढून घ्यायचे, आणि आपल्याला ह्याची छानपैकी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे टोमॅटोची आणि काजूची. आणि ती ही पेस्ट तयार करताना आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं अर्धा कप पाणी वापरणार आहोत, आणि ह्याने आपण मिक्सरला ही छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट तयार करताना आधी आपण हे सगळं आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि आता ह्याच्यातला हा बघा, हा चमच्यामध्ये जेवढा कांदा आहे तेवढाच कांदा आपण त्या पेस्टमध्ये वापरणार आहोत. बाकीचा कांदा आपण गार करायला तसाच ठेवला आहे. इथे मी मेजरिंग कपचे 2 कप मटार बॉईल करून घेतलेले आहेत आणि 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता मटारचं पाणी आपलं गरम आहे, तर आपण पनीर आहे ते त्याच्यामध्ये थोडा वेळ असंच ठेवून देऊया, की जेणेकरून आपल्या पनीरला अजून एक छान असा सॉफ्टनेस येतो. कधी पण पनीर आणल्यानंतर जर तुम्ही असं काही करणार असाल तर गरम पाण्यामध्ये वगैरे किंवा गार म्हणजे अगदी फ्रीजचं नाही, नॉर्मल पाण्यामध्ये पनीर थोडा वेळ ठेवून दिलं ना की पनीर अजून छान खायला लागतं. त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा. जर तुमचं बटारचं पाणी गरम आहे ना, त्याच्यात पनीरचे तुकडे करून ठेवून द्या तसेच. आता उरलेलं जे तेल आहे त्या तेलामध्ये आपण जी आता टोमॅटोची ग्रेव्ही तयार केलेली होती ती सगळी टाकून घेऊया. जशी तुमची ग्रेव्ही बाकीचे मसाले टाकून शिजायला लागेल त्याला छानपैकी कलर येतो. आता आपण हे सगळं व्यवस्थित जरा मिक्स करूया. त्याच्यामध्ये आता मी मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करूया, कारण का एकदम थिकनेस नको आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये. त्याच्यामुळे थोडंसं पातळ जरासं करायचं आहे, कारण का बाकी मटार आणि पनीर आपलं त्याच्यामध्ये पडल्यानंतर बरोबर परफेक्ट आपलं त्याचा थिकनेस येतो. त्याच्यामुळे थोडं आधी पाणी टाकायचं. इथे आता मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची 1 टेबलस्पून पेस्ट टाकून घेतली. 1.5 टेबलस्पून लाल तिखट टाकून घेतलं.
किचन किंग मसाला इथे घेतलेला आहे, तो पण मी 1.5 टेबलस्पून टाकलेला आहे. आणि धणे आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, ती मी 1 टेबलस्पून टाकली आहे. त्याच्यात सगळ्यात मध्ये चवीनुसार मीठ टाकून मस्तपैकी आपले मसाले आपल्या त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मसाल्याला एक छोटीशी आपण उकळी आणून द्यायची, म्हणजे एक छोटासा कड आणून द्यायचा आहे. तो कड व्यवस्थित आला की आपण त्याच्यामध्ये आपला मटार आणि पनीर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपण पनीर आहे ते गरम पाण्यामध्ये, म्हणजे मटारच्याच पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं, त्याच्यामुळे पनीर आपल्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी काही मिनटात, 2 मिनटात अगदी आपलं पनीर लगेच शिजतं. म्हणून आपण मटार गरम असतानाच त्याच पाण्यात पनीर ठेवून द्यायचं, कारण का पनीर शिजण्याची प्रोसेस तिथेच चालू झालेली असते. आता हे सगळं मटार पनीर आपण टाकलेलं आहे. आणि आता जो आपण एक्स्ट्रा कांदा जो तळून ठेवलेला होता, जो आता एकदम क्रिस्पी आपला झालेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कारण का आता हे मटार पनीरमध्ये हा असा क्रिस्पी कांदा खायला इतका सुंदर लागतो. आता ह्याला सगळ्याला आपण असं सगळं ठेवून द्यायचं आणि परत एकदम मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तो कांदा आहे तो त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झाला पाहिजे. कांदा आपण असा तळून घेतलेला असल्यामुळे ते खाताना त्याचा एक थोडासा क्रिस्पीनेस इतका सुंदर टेस्टी येतो ना, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता ह्याला आपण थोडा रेस्टॉरंट स्टाईल इफेक्ट देण्यासाठी, म्हणजे टेस्ट देण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये करायचं आहे, त्याला एक आपण स्मोकी फ्लेवर द्यायचं आहे. त्यामुळे मी 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. आणि ते बटर आपण असंच आता ह्या ग्रेव्हीमध्ये, कारण ग्रेव्ही गरम असल्यामुळे ॲटोमॅटिक बटर त्याच्यामध्ये मेल्ट होईल. आणि एका साईडला मी कोळशाचा छोटा तुकडा गरम करायला ठेवला होता, तो आता ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी त्याला एक स्मोकी फ्लेवर आपण आणायचा आहे. वाव, एकदम टेस्टी मस्त असं एकदम त्याला स्मोकी फ्लेवर आता येणार आहे. आणि एक्स्ट्रा जो बटर आपला त्याच्यामध्ये आता आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि अशा पद्धतीने एकदम छान टेस्टी आपलं मटार पनीरची ही सब्जी आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर आहे, मस्त पटकन होणारी, कमीत कमी साहित्यातली आहे. फक्त जरा वेगवेगळ्या पद्धतीने ती तयार केलेली असल्यामुळे कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा.